आज आपण लसणाच्या पातीची भजी बनवूया। त्यासाठी बघा लसणाची पात घेतलेली आहे, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं। आता हे काय करते, मिक्सरला मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा फिरवून घेतलेलं आहे। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं बेसन पीठ 1 वाटी, त्याच्यामध्ये टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा, त्यात टाकायचं थोडासा कढीपत्ता, धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा ओवा, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकणारे मी चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला 2.5 चमचे एकदम बारीक रवा आहे बघा, एकदम बारीक। ह्याला तर काय करायचं माहिती का, जेवढं होता होईल एवढं असं मिक्स करून घ्यायचं। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर। काय होतं, भजी खाल्ल्यानंतर कुणाकुणाला बाधतं, तर त्यासाठी जरूर ओवा आणि हिंग पावडर टाकावी। ह्याच्यामध्ये बघा एक मुठभर कोथिंबीर, ह्यात टाकायचे आपल्याला पाणी आणि मिक्स करून घ्यायचं। तर एवढा सोडा टाकणार आहे। सोडा मी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकलेलं आहे। हे पीठ काय आपल्याला जास्त असं पातळ वगैरे करायचं नाही, घट्टच करायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, छोटे छोटे सोडून घ्यायचे, हलवून घेऊया। मस्त अशा आतून जाळीदार आणि चविष्ट होतात बरं का। मस्त असा कलर आलेला आहे, छान असे करून घेतले। तर त्यांना आपण काढून घेऊया। तुम्हाला मी एक लगेच तोडून पण दाखवते।